फायनली चॅनेल माझं मॉनिटाईज झालेलं आहे. पण मॉनिटायझेशनच्या वेळेला काय प्रॉब्लेम्स आले, माझ्या हातून काय चुका झाल्या, त्याच्यानंतर मी माझा क्रायटेरिया जो आहे तो यूट्यूबचा कसा पूर्ण केला, सगळं इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ खरंच आवडला तर एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून नक्कीच बेल आयकन क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेला नेक्स्ट टाईम सगळ्यात पहिलं व्हिडिओ टाकला जाईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. चला तर, श्री स्वामी समर्थ. मी अलका व्लॉग या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात? तर छानच असाल आणि तुमच्या आशीर्वादानं मी सुद्धा छानच आहे. तर बघा, आपला आजचा विषय आहे मॉनिटायझेशन पूर्ण कसं झालेलं आहे, किती दिवसामध्ये झालेलं आहे. तर अवघ्या 3 महिन्यामध्ये माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. पुन्हा मला 1 मंथ अजून वेट करावा लागला नाही, तर त्याच्या अगोदरच माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झालं असतं. पण असो, आणि माझ्या हातून काय चुका झाल्या मॉनिटायझेशन पूर्ण करताना, तर यूट्यूबचा क्रायटेरिया जो आहे तो कंप्लीट झाला. पण झाल्यानंतरसुद्धा मला काय प्रॉब्लेम आले सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स ऐकायला पाहायला भेटणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही यूट्यूबर असाल, नवीन क्रिएटर असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती खरंच उपयोगी ठरणार आहे. जेणेकरून तुमच्या ज्या आपल्या चॅनेलच्या ग्रोथमध्ये किंवा क्रायटेरिया पूर्ण करण्यामध्ये काहीही अडचणी येणार नाही आहेत. तर बघा, माझं हे जे चॅनेल आहे ते मी मार्चमध्ये ओपन केलेलं आहे. त्याच्या अगोदर माझं दुसरं एक चॅनल होतं, त्याचा पण छान ग्रोथ होता, खूप छान ग्रोथ होता. वॉच टाईमसुद्धा कंप्लीट व्हायला आला होता. पण माझ्या एका लाईव्हमुळे माझा प्रॉब्लेम झाला आणि माझं चॅनेल जे आहे ते डिलीट केलं गेलं यूट्यूबकडून. त्याच्यानंतर मी खचून न जाता, डिमोटिवेट न होता पुन्हा नव्यानं चॅनेल मी ओपन केलं आणि त्याच्यावर सातत्यानं माझं काम चालू ठेवलं मी. आणि त्याच्यानंतर हा सुद्धा माझा पटकन लाईव्ह जे मी घेत होते स्क्रीनकास्ट लाईव्ह, तर ते माझं पटकन व्हायरल गेलं आणि त्याच्यामुळं माझा वॉच टाईम जो आहे तो अगदी 4 दिवसामध्ये वॉच टाईम माझा कंप्लीटसुद्धा झाला. आणि वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर मी ॲप्लाय बटन अनेबल झाल्यानंतर मी ॲप्लायसुद्धा केलं. आणि ॲप्लाय केल्यानंतर मग मात्र मला प्रॉब्लेम आला. तो असा प्रॉब्लेम होता की माझं जे मी स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत होते त्याच्यामध्ये माझी स्वतःची ॲक्टिव्हिटी काहीच दिसत नव्हती. जे काय आहे ते मी खरं सांगते तुम्हाला, कारण मग घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू असल्यामुळं मला कंटिन्यू लाईव्हला समोर बसणं शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे मी स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करून ठेवायची आणि कॅमेरा ऑफ असायचा आणि म्यूट करून, म्हणजे माईकसुद्धा माझं बंद असायचं. त्याच्यामुळं पुन्हा माझा प्रॉब्लेम आला ज्यावेळेला मी ॲप्लाय केलं मॉनिटायझेशनसाठी, त्यावेळेला माझं ते अप्रूव्ह झालं नाही, कारण मला इनऑथेंटिक कंटेंट, रियूज्ड कंटेंट असं आलं. आणि तुम्ही ही चूक अजिबात करू नका. स्क्रीनकास्ट लाईव्ह जर तुम्ही घेत असाल तर तुमचा कॅमेरा शक्यतो तुम्ही चालू ठेवा आणि माईकसुद्धा तुम्ही बंद करू नका कंटिन्यू. किंवा ते मध्ये जर मुलं आली किंवा काहीतरी गोंधळ चालू असेल तर तुम्ही त्या टायमिंगमध्ये तुमचं जे माईक आहे ते म्यूट करू शकता. पण अदर वेळेला तुम्ही तुमचं माईक जे आहे ते ऑन करा. शक्यतो करून यूट्यूबला तुमचं स्टार्टिंग आणि लास्ट जे एंडिंग आहे त्यावेळेला तुमचा आवाज तुम्ही तिथं समोर असणं खूप गरजेचं आहे. आणि ही चूक माझ्याकडून झाली आणि त्याच्यामुळं मला मग 1 महिना वेट करावा लागला आणि 1 महिन्यानंतर पुन्हा मला ॲप्लाय जे आहे ते करावं लागलं. तर शक्यतो स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत असाल तर ही चूक करू नका. फेस लाईव्ह घेत असाल काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही फेस लाईव्ह घेऊ शकता. पण फेस लाईव्हसुद्धा घेताना शक्यतो मुलं लाईव्हच्या वेळेला समोर येणार नाही, तुम्ही नसताना, ह्याची दक्षता घ्या. मुलांचा जास्त आवाज त्याच्यामध्ये येणार नाही ह्याची दक्षता घ्या. त्याच्यानंतर तुमचं जे सातत्य आहे, तुमचं जे कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही सातत्याने चालू ठेवा. मग तुमचं शॉर्ट व्हिडिओचं चॅनेल असेल किंवा लाँग व्हिडिओचं चॅनेल असेल, तुम्ही शॉर्ट व्हिडिओला काही लिमिटेशन नाही, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही व्हिडिओ तुमची अपलोड करू शकता. आणि लाँग व्हिडिओ जर तुमचं चॅनेल असेल तर किमान दिवसामधून 1 व्हिडिओ तुमचा डेलीचा अपलोड झाला पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवली पाहिजे. तर मला खरंच सांगायला आनंद होतो आहे की अगदी 3 महिन्यानंतर का असेना पण माझं चॅनेल पुन्हा मॉनिटाईज झालं. आणि
तसं नाही आहे की माझं त्याच क्रायटेरियामध्ये पुन्हा मला रिअप्लायचं बटन आलेलं नाही, व्हिजिबल झालं नाही आहे. पुन्हा मला नव्यानं क्रायटेरिया कंप्लीट करावा लागला रिअप्लाय करायच्या वेळेला आणि तोसुद्धा माझा अगदी 8-10 दिवसामध्ये वॉच टाईम जो आहे तो पूर्ण झाला. पण मला रिअप्लायचं जे माझं डेट होती ती मला 21 जूनपर्यंत मला वेट करावा लागला आणि 21 जूनला माझं रिअप्लायचं जे बटन आहे ते अनेबल झालं आणि त्याच्यानंतरला मी ज्यावेळेला रिअप्लाय केलं त्यावेळेला लगेच माझं 2 दिवसामध्ये चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आणि आहे. तर अशा पद्धतीनं माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईजच्या वेळेला प्रॉब्लेम्स आले आणि ह्या चुका माझ्या हातून झाल्या. त्या चुका शक्यतो तुम्ही टाळा, ज्या तुमच्याकडून होऊ नयेत अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येकजण काहीतरी अपेक्षा ध्येय घेऊन या प्लॅटफॉर्मवर आलेलं असतं. त्याच्यामुळं तुमची प्रत्येक स्वप्न, प्रत्येक ध्येय पूर्ण होऊ द्यात हीच स्वामींची प्रार्थना आहे माझी. बाकी वॉच टाईम तर माझा पूर्ण झालाच, पण सबस्क्रायबरसुद्धा माझं शॉर्ट आणि लाँग दोन्हीचं पण चॅनेल आहे. त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओ माझे असे व्हायरल गेले, त्याच्यामुळं माझं जे सबस्क्रायबर वर्ग आहे तो पटकन कंप्लीटसुद्धा झाला. माझ्या मते आता 400-450 माझे व्हिडिओज असतील, पण 3000च्या वरती सबस्क्रायबरसुद्धा आज झालेले आहेत आणि हे सगळं शक्य आहे झालेलं तुमच्या सपोर्टमुळे. त्यामुळं यूट्यूब फॅमिलीचे खरंच मनापासून मी सगळ्यांचे आभार मानते की तुमचा साथ, तुमचा सपोर्ट आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे. पण खऱ्या अर्थानं माझी जबाबदारी इथं संपलेली नाही आहे. मॉनिटाईज होईपर्यंत तर आहेच, पण खरी जबाबदारी आपली जी आहे ती मॉनिटाईज चॅनेल झाल्यानंतरला होते. कारण $1 बनवणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे आणि $100 कंप्लीट झाल्यानंतरच आपलं पेमेंट यूट्यूबकडून दिलं जातं. $10 कंप्लीट झाल्यानंतर आपण गुगल ॲडसनचा पिन आपल्याला ॲप्लाय करावं लागतो. तर अशा पद्धतीनं माझ्या मॉनिटायझेशनमध्ये प्रॉब्लेम आले, चुका झाल्या. तर पण जाऊ द्या, चुका झाल्या त्याचं काही नाही आहे. पण चॅनेल मॉनिटाईज झालं, माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं मी खूप खुश आहे, आनंदी आहे. इतकंच तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं बरेच दिवसापासून, पण थोडंसं कामाच्या व्यापामधून सांगता नाही आलं. चला म्हटलं आज थोडासा वेळ काढून आपण छोटासा व्हिडिओ बनवूयात आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर खरोखर व्हिडिओ जर आवडला तर नक्की छानशी कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका. नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच छान छान माहिती तुम्हाला भेटत जाणार आहे. त्याच्यासाठी बेल आयकन ऑल क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेला पुन्हा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून नक्की पुढे जाण्यास मदत करा. थँक्यू सो